हे काय झालं? जाऊ दे आई, काही नाही. सांग की पण. तनया अगं बोल. मला माझ्यामुळे घरात भांडणं व्हायला नकोय. भांडण? नक्की काय झालंय? अगं तनया सांग काय झालंय? आई काल तुम्ही नव्हत्या ना, त्या वसुंधरा वहिनीने माझी सगळी पार्टी खराब केली. खूप तमाशा केला आई. अशा मैत्रिणींसमोर माझा अपमानही केला आणि मी मध्ये बोलायला गेले तर तिने जोरात कानाखाली मारली माझ्या. काय? वसुंधरा तू तिच्यावर हात उचललास? हो आई, उचलला. कारण दारू पिऊन घरात तमाशा करत होती. तनया काय बोलते वसुंधरा? तू दारू प्यायलीस? नाही बाबा नाही, शपथ. लास्ट टाइम पासून मी एकदाही दारू नाही प्यायली आहे. हाही ड्रिंक्स ना या वसुंधरा वहिनीने सर्व केलेल्या. मला वाटतं हिनेच त्या ड्रिंक्स मध्ये काहीतरी मिसळलेलं असणार आहे. अच्छा, आणि म्हणूनच मला काल चक्कर येत होती. विश्वास बसत नाहीये माझा. अरे एका रात्रीसाठी मी बाहेर काय गेले, तू रान मोकळं झाल्यासारखं वागायला लागलीस. आई मी खरंच सांगते, मी काहीच गप्पा बैस. हिम्मत कशी झाली माझ्या सुनेवर हात उचलायची? माफी माग, आत्ताच्या आत्ता माफी माग तिची. सॉरी आई, मी माफी मागणारच नाही, कारण मी काहीच चूक केलेली नाही. पण तू कानाखाली मारली माझ्या वहिनी. हो, कारण तुला शुद्धीवर आणायचं होतं. नशेत नको नको ते बोलत होतीस तू. बघितलंय, बघितलं तुम्ही? मी स्वतः मान्य करते तरी मलाच दोष देतीये. अशा मैत्रिणींसमोर केवढा अपमान केला तिने. मला खूप वाईट वाटलं आई, खूप वाईट वाटलं. आई ही जे काही सांगते असं खरंच काही घडलं नाही. अगं मग काय मी खोटं बोलतेय का? बाय द वे, खोटं बोलण्याची हिस्ट्री तुझी आहे, माझी नाही. अजून पण गाल दुखतोय माझा. ओरखडा पण उठला. आई मी इतक्या जोरात तिच्या कानाखाली मारलंच नव्हतं, आणि हे तुलाही चांगलंच माहितीये तनया. मग तुला काय म्हणायचंय? हा ओरखडा अखिलने उठवलाय. बायकोवर हात उचलण्याचे संस्कार नाहीयेत त्याचे. आई मी खरं सांगते, हे हिनेच केलं. खोटं बोलतेस तू. मी असं काहीच केलेलं नाहीये. आई मी खरं सांगते, मी असं काहीच केलं नाहीये. मी बस झालं. या घरात कोण कसं आहे ते मला चांगलं माहिती. हा, एक मिनिट आहे. तू नेहमी सारखं परत वसुंधरांना दोष देशील त्याच्या आधीच मी सांगतो, कारण नसताना वसुंधरा कोणावरही हात उचलणार नाहीत याची पूर्ण खात्री आहे मला. माझा तेवढा विश्वास आहे त्यांच्यावर. तू हेच बोलणार रे? तुला तुझ्या बायको पुढे दुसरं कोणी काही दिसतं? जर बघ तिच्याकडे, ओरखडा उठलाय तिच्या गालावर. चुकून तिचंच नख लागलं असेल, आई पण वसुंधरा असं करणारच नाहीत. अच्छा, तुझा जसा तुझ्या खोटारड्या बायकोवर विश्वास आहे ना, तसाच माझा तनयावर आहे. कळलं? वसुंधरा, तुला माफी मागावीच लागेल, तेही आत्ताच्या आत्ता. माफी माग, माफी माग.
मग थँक्यू तू. मूर्ख मुलगी, तुला कितीदा सांगितलंय मी त्या मैत्रिणींपासून लांब राहा म्हणून. कळत नाही तुला? मम्मा का शडा गप्प बसा, एक शब्द बोलू नकोस तू. शयू, माधव दादा, आय एम रिअली सॉरी. तनया काल दारू पिऊन जे काही वागली ना ते कळलंय मला. वसुनी खरंच सावरून घेतलं ग. तिने एकच मारली ना, तिच्या जागी मी असते ना तर 4-5 लगावून दिली असते तुला. अगं मम्मा तू माझं ऐकून तर. शडाप शडाप तनया. शयू, तुला माहितीये ना तनया अशी मुलगी नाहीये ग. नक्की त्या मैत्रिणींनी तिला दारू पाजली असेल. अगं नेहमी असंच करतात, आधी हिला दारू पाजतात आणि मग मजा बघत बसतात. ऐकलं साई, वसुंधरा खरं बोलत होती. खोटं तनया बोलली होती. तूच सांग, कोणी कोणाची माफी मागायची आता? का असं वागलीस ग? एवढा विश्वास ठेवला होता आम्ही तुझ्यावर. आज तुझ्यामुळे मी वसुंधरेच्या समोर तोंड कशी पडले. आई, तिच्या मैत्रिणींमुळे ते झालं. तिची चूक तशी. तू मध्ये बोलू नकोस. तुम्हाला ऑफिसला जायला उशीर होत नाहीये? चला निघा. हो, खरंच ऑफिसला जायला उशीर होतोय. अखिल, बऱ्याच मीटिंग्स आहेत, निघायला हवं. what the hell, मम्मा. अगं तू मला काल म्हणाली होतीस की ते वसुंधराला दाखवणारे तमाशा काय असतो ते. आणि आज येऊन तू सगळ्यांसमोर माझ्या कानाखाली मारली. अगं काय गरज होती? ऑलमोस्ट सगळ्यांना कन्व्हिन्स केलं होतं की हा सगळा तमाशा त्या वसुंधरामुळे झालाय. अखिल पण तयार झाला होता माझ्या बाजूने बोलायला, पण तू आलीस आणि सगळं गडबडलं. आलीसच कशाला तू? कशाला आले? मला काय माहिती इथे हे सगळं असं झालं असेल म्हणून. त्या वसुंधरामुळे यायला लागले मला इथे. काल आपण जो काय तमाशा केलात ना, त्याचा व्हिडिओ तिने मला पाठवला. हो, आणि असंही म्हणाली की तुम्ही स्वतः इथे येताय का मी घरच्यांना खरं खरं सांगू ते. मग काय करणार, यावं लागलं आणि मारली मुस्काडीत तुला. वसुंधराने ना चांगलाच गेम केलाय. मम्मा तिने आपल्या दोघींनाही फसवलंय. हे मग तिचं जाऊ देत. मला आधी सांग, तुला दारू पिऊन तमाशा करण्याची काय गरज होती? अगं आत्ता कुठे आपला प्लॅन सक्सेसफुल व्हायला लागलाय. अखिल आत्ता CEO झालाय. आणि असं असताना तू जर का त्याच्या आणि जयश्रीच्या नजरेतनं उतरलीस ना, आपल्या हाती काहीही लागणार नाही तनया. उलट आत्ता तू त्यांना असं दाखवून द्यायला पाहिजेस की तू वसुंधरापेक्षा सुशील आणि सद्गुणी आहेस. ठाकूरांची इमेज फक्त तू राखू शकतेस. इथपर्यंत पोचायला मी इतका पैसा वाया घालवलाय ना. तुला काय वाटतं, त्या अखिलला जी गाडी गिफ्ट केली ती काय अशीच आलीये? हप्ते भरायला लागणार आहेत त्याचे मला. पण हे सगळं तेव्हाच शक्य जेव्हा आपल्याला ठाकूरांकडनं पैसा येत राहील. पण तू जर का अशी पोरकटासारखी वागत राहिलीस ना तनया, तर आपल्या हाती काहीही लागणार नाही. अखिलचा तुझ्यावर विश्वास बसलाच पाहिजे. कळतंय का? शिरतंय डोक्यात काही? ओके फाईन,
आता पुढे काय करायचं ते सांग मला. एक काम कर, आधी जा आणि तुझ्या सासूचे पाय धरून तिची माफी माग. व्हॉट? डोंट वॉट मी तनया. चल मुकट्याने, चल माझ्या बरोबर. वाटलं नव्हतं तनया असं वागेल. उगाच वसुंधराला ऐकून घ्यावं लागलं. आला तुम्हाला तिचा पुळका? तसं नाही ग, पण दरवेळेला आपण तिला बोलतो आणि आकाश दुखावला जातो. असं जर होत राहिलं तर आकाश नाराज होईल आपल्यावर. आपल्याबद्दल काही आदर नाही राहणार त्याच्या मनात. ती मुलगी काय साधी सरळ नाहीये. आता बघा, सगळ्यांच्या पुढे योग्य ठरली ना तर कसे आकाशचे कान भरते बघा. हे बघ, मी तुझा राग समजू शकतो, पण आकाशसाठी का होईना तू वसुंधराला स्वीकारलेस ना, मग मागचं सगळं सोडून दे ना. मग आता काय म्हणणं आहे तुमचं? मी पण जाऊन माफी मागू तिची? असं म्हणालो का मी? म्हणालो असं? हे बघ, माझं म्हणणं एवढंच आहे की याच्या पुढे वसुंधराला बोलताना आपण स्वतः शहानिशा करून घ्यायला हवी. कोण बरोबर आहे कोण चुकीचं आहे हे आपणच बघायला हवं. येतंय का तुझ्या लक्षात? तनया, आता काय हवंय? आई, जरा बोलायचं होतं. जयश्री, मी आहे बाहेर. माधव दादा, थांबलात तरी चालेल. नाही, नको. आता काय बोलायचं राहिलंय? आई खरंच सॉरी. आई सॉरी, चुकलं माझं. पण मी मुद्दाम नाही केलंय. काल मी ज्या फ्रेंड्सना गेस्ट म्हणून बोलवलं होतं ना, त्यांनी फसवून मला दारू पाजली आणि वसुबाईंनी या सगळ्याचा फायदा घेत म्हणून मी घाबरून खोटं बोलले. शेवटी खोटं ते खोटच ना. हं? आय नो आई, खरंच माझी चूक झाली, मला माफ करा. लहान मुलं चुकतात आणि ती चूक लपवण्यासाठी ते खोटं बोलतात. मी तुमची मुलगी आहे ना, प्लीज माझी ही चूक माफ करा. मी परत असं कधीच नाही करणार. जाऊ दे ना ग जयू, लहान आहे ग माझी लेक. त्या बिचारीला छक्के पंजे सुद्धा कळत नाहीत ग. आणि खरं सांगू का, तिला ना तुझा खूप आदर आहे. अगं ती तर म्हणत होती की आई, मला वाटलंच होतं तुम्ही पण असाल इथे. घ्या, तुमच्यासाठी पण चहा आणलाय. थँक्स. मी काय म्हणत ठेव तिकडे. तू घे. नाही, सकाळपासून डोकं दुखत असेल ना, चहा घेतल्यावर बरं वाटेल म्हणून म्हटलं. तनयाला चहाची गरज नाहीये. जयू, मी काय म्हणत होते माहितीये का? अगं काल जे काही झालं ना, त्याचा तनयाला खरंच खूप पश्चाताप होतोय ग. आणि त्यासाठी ना ती निर्जळी उपास करणार आहे. हा हा हा, हो, चालेल ना. आई, माझ्यामुळे जर हे घर अपवित्र झालं असेल ना, तर मी स्वतः हे घर झाडून पुसून साफ करेन. खरंच. एवढंच काय, मी लोटांगण घालत सर्व घराला प्रदक्षिणा घालेन. लोटांगण? नुसतं बोलू नकोस तनया, लगेच करायला घे. नाही नाही, नको. एवढं करायची गरज नाही. अगं पण बरोबर बोलताय ताई. नाही म्हणजे सोपं नाही इतकं सगळं करणं. शिवाय नुसतं बोलणं आणि करणं यात फरक तर आहे बाबा. बोलायला काय, आपण काही बोलू, पण खरंच निर्जळी उपवास करणं, अख्खं घर झाडून पुसून घेणं आणि अख्ख्या घराला लोटांगण घालत प्रदक्षिणा घालणं म्हणजे फारच अवघड आहे बाबा. एक मिनिट, तुला काय वाटतंय? हा, तनया नुसत्याच फुशारक्या मारतीये. हा? बघ की ग, तिला पश्चाताप झालेला नाहीये. एक्झॅक्टली. जर तिने मनात आणलं तर ती हे करू शकत नाही असं वाटतंय तुला? हे अहो, मी म्हणजे मला असं नव्हतं म्हणायचं. ते तनया, तू लाग कामाला. हा.
दाखवूनच दे तिला. या घरामध्ये कष्टाचे डोंगर उपसणारी ती एकटीच नाहीये. तुम्ही म्हणाल तसं. ती दाखवेलच करून. हो आलेच. मी पण जाते, सगळी कामं करते. हा. जयू, मी पण येते. सांभाळून घे हं माझ्या मुलीला. काय गरज होती हे म्हणण्याची की मी हे करीन, मी ते करीन? हा, आता बस दिवसभर केर काढ, फरशा पूस आणि घराभोवती लोटांगण घाल. अगं मम्मा, मला वाटलं होतं ते आई नाही म्हणतील. तू बघितलं ना, त्या नाही म्हणायला सुद्धा होत्या, पण त्या वसूने उकसवलं त्यांना. आता काय करू मी? म्हणाली आहेस तर घे आता. काय हो, काय मिळालं तुम्हाला मुलीला घराची मालकीन बनवून? म्हणजे राणी बनवणार होतात ना, म्हणून म्हटलं. काय वेळ आली ना तुमच्यावर. सगळ्यांच्या समोर स्वतःच्याच मुलीला कानाखाली वाजवावी लागली. फार वाईट झालंय. मला माहित होतं तनाया आज खोटच बोलणार, म्हणून मुद्दामच मी सकाळी सकाळी तुम्हाला तो व्हिडिओ पाठवला आणि तुम्ही आलात. पण आल्या आल्या चक्क कानाखाली वाजवाल हे इमॅजिन नव्हतं केलं बाबा मी. पण हीच कानाखाली तुम्ही जरा आधीच वाजवायला हवी होती. राहून गेलं ना तुमच्याकडून. पण डोंट वरी, आता हे जे राहून गेलेले संस्कार आहेत ना, ते मी करेन तिच्यावर. या आता. फार मजा येते ना तुला. आज तुझ्यामुळे मला माझ्या मुलीच्या कानाखाली वाजवायला लागली. नाही, एक दिवस तुला 100 कानाखाली खायला लावल्या ना तर बघच. ज्यावर अशी वेळ आणीन ना वसुंधरा, तुला माझ्या मुलीचे पाय धरून माफी मागावी लागेल. खूप शहाणी समजतेस तर स्वतःला. समजायला कशाला पाहिजे, आहेच मी. ठाकूर घराण्याची सून आणि तुमच्या या लेकीची थोरली जाऊ. आता ठाकूर घराण्याची सून कशी असते, ती कशी वागते, हे मी तिला शिकवेन. तुमच्या मुलीला जमलं तर ठीक, नाहीतर मी आहेच. या धाकट्या जाऊबाई, आता आईंसमोर अति उत्साहात जे बोलून गेलात ना, ते करायला घ्या. ठीक आहे मम्मा, जा तू. मी करेन सगळी कामं. आईंना अजिबात डिसअपॉइंट नाही करणार. कोणाची ग लेक माझी. जयू, मला खात्री आहे ती जे जे काही म्हणाली ना ते सगळं करून दाखवेल. तुमच्या सगळ्यांचं मनही जिंकेल. माफ करशील ना तिला? आय एम सॉरी आई. तुम्हाला तोंड घशी पाडण्याचा हेतू नव्हता माझा. पण पुढच्या वेळी तुमच्या लाडक्या सुनेची बाजू घेताना जरा जपून. नाही, कसं आहे, तिची बाजू घेण्याच्या नादात तुम्ही तोंडावर पडलेलं मला नाही आवडणार.